हिंदू मायथॉलॉजीनुसार 7 चिरंजीवी म्हणजेच अमर पुरुष जे आजही पृथ्वीवर असल्याची मान्यता आहे. पण या 7 पुरुषांच्या लिस्ट मध्ये विभीषण का? तो तर राक्षस कुळातला रावणाचा भाऊ, तरीही तो अमर आहे. मग काय आहे यामागची स्टोरी? कल्पना करा, तुमचा मोठा भाऊ राजा आहे, बलवान आहे, पण तो महापाप करतो. तुम्ही त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण तो तुमचं ऐकतच नाही, तुम्हालाच घराबाहेर काढतो. आता या स्थितीला तुम्ही काय कराल? कुटुंब सोडाल की अपमान सहन कराल? आणि त्यानंतर जर तुम्हाला अमरत्व मिळालं तर? होय, असंच घडलं विभीषण सोबत. एकदा लंकेच्या सोनेरी राजवाड्यात 3 भावंडे मोठी झाली. रावण, कुंभकर्ण आणि विभीषण. रावणाची आग होती सत्तेची, कुंभकर्णाची भूक आणि झोपेची, पण विभीषणाची आग होती फक्त एकच, धर्म आणि सत्याची. ती आग कधी विझत नव्हती. बालपणातच विभीषण रोज सकाळी उठून भगवानांचे नामस्मरण करायचा. रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला विचारायचा की मी आज कुठे धर्माच्या मार्गावर चाललो. आणि एक दिवस घडले ते महापाप. रावणाने सीतामातेचे अपहरण केले. लंकेच्या सभेत सर्वजण रावणाच्या निर्णयाचं कौतुक करत होते. फक्त एकच आवाज उठला विभीषणाचा, की हे करू नका, परस्त्री हरण हे महापाप आहे, हे पाप आपल्या कुळाचा नाश करेल. रावणाने हसून उडवले. सभेत सर्वजण त्यावर हसली, पण विभीषण थांबला नाही. तो पुन्हा सांगत राहिला. शेवटी रावण क्रोधित झाला आणि त्याला लाथ मारली आणि म्हणाला, तू माझ्या राज्यात राहण्याचा अधिकार गमावलास. विभीषण शांतपणे उठला. त्याने आपली पत्नी सरमा आणि मुलगी त्रिजटाकडे पाहिले आणि म्हणाला, मी धर्मासाठी जन्मलो आहे, कुटुंबासाठी नव्हे. आता मी जिथे धर्म आहे तिथे जाईन. तो आकाशात उडाला. समुद्र ओलांडून रामाच्या छावणीत पोहोचला. तिने त्याला पाहताच ओरडली, हा राक्षस आहे, मारून टाका. सुग्रीव, नल, नील सर्वांनी शस्त्रे काढली, पण श्रीराम शांत होते. ते हसले आणि म्हणाले, जो माझ्या शरणात येतो त्याला मी कधी सोडत नाही, मग तो माझा शत्रू असला तरी. सकुदेव प्रपत्राय तवास्मिती च याचते, अभयम सर्वभूतोभ्या ददामेतद वर्थमं मम. या श्लोकाचा उल्लेख वाल्मिकी रामायणात येतो. हे रामाचे शरणागत व्रत आहे. या श्लोकाचा अर्थ होतो, जो एकदाच माझ्या शरणात येतो आणि मी तुझा आहे असं म्हणून माझी विनंती करतो, त्याला मी सर्व भयापासून पूर्ण संरक्षण देतो. हे माझे व्रत आहे आणि मी हे वचन कधीच मोडणार नाही, असं श्रीराम विभीषणाला म्हणतात. आणि त्यानंतर विभीषण रामाच्या चरणी नतमस्तक झाला. प्रभू, मी तुमचा दास आहे. माझ्या भावाने पाप केले, पण मी धर्म सोडणार नाही. रामाने त्याला उठवले, डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, आजपासून तू माझा भाऊ आहेस. पण युद्धात विभीषणाने काय केलं ज्यामुळे रामाने त्याला अमर बनवलं? विभीषणाने रामाला रावणाच्या नाभीतील अमृत कलशचे रहस्य सांगितले. यामुळे रावणाचा वध करणं इझी झाला. रावण मेला, लंका जळाली. श्रीरामाने विभीषणाला लंकेचा राजा बनवलं. विभीषणाच्या डोळ्यात अश्रू आले. प्रभू, मला राज्य नको, मला फक्त तुमची भक्ती हवी. श्रीराम म्हणाले, राजा होऊन तू धर्माचे राज्य कर आणि हे स्मरण ठेव. अजून असाही उल्लेख येतो की बालपणात विभीषण, रावण आणि कुंभकर्ण यांनी तपस्या केली होती. रावणाने अजयता मागितली, कुंभकर्णाने दीर्घनिद्रा आणि विभीषणाने फक्त सदैव धर्माच्या मार्गावर राहण्याची आणि दैवी ज्ञान मागितले. ब्रह्मदेव प्रसन्न होऊन विभीषणाला म्हणाले, तुझ्या आत्म्यात अधर्म नाही म्हणून मी तुला अमरत्व देतो. आणि म्हणूनच विभीषण आज चिरंजीवी आहे. आजही श्रीलंकेत केलान या मंदिरात त्यांचे पूजन होते. लोक सांगतात की रात्री कधी कधी एक शांत तेजस्वी व्यक्ती मंदिरात दिसते आणि सकाळी तेथे फक्त रामनाम लिहिलेले पान दिसते. पद्यपुराणात एक श्लोक आहे जो सिद्ध करतो की ते 7 चिरंजीवी कोण आहेत. तो श्लोक आहे, अश्वत्थामा बली व्यासो हनुमानश्च विभीषणः कृपा परशुरामस्य सप्त ते चिरंजीविनः. यात विभीषण सोडून अजून कोणते 6 चिरंजीवींचे नाव आले आहे ते मला नक्की कमेंटद्वारे कळवा. ही माहिती कशी वाटली तेही सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.